हल्ली डिजिटल लर्निंग वर्सेस टेक्स्टबुक लर्निंग याच्यामध्ये जोरदार इंटरनेटवरती कॉन्टेंट सुरू आहे आणि मारामारी सुरू आहे. आणि डॉक्टर जॅरेड हॉर्वर्थ त्यांचा जो रिसर्च आहे, की त्यांनी सांगितलं की जेन-झीचा आयक्यू हा त्यांच्या प्रिव्हियस जनरेशनपेक्षा कमी आढळला आणि हे पहिल्यांदा रिव्हर्स झालंय. त्याच्यामुळे लोकं त्याला कनेक्ट करतात. दुसरी एक न्यूज आली आहे, की स्वीडनने मोबाईल फोन्स आणि टेक्नॉलॉजी एज्युकेशनमधनं बॅन करून टाकली. लोकांनी त्याला लगेच रिलेट केलं, की बघा आयक्यू मुलांचा कमी होतो म्हणून हं, हं. स्वीडनने केलंय. सत्यता अशी आहे, की या दोघांचाही दुरान्वये काही संबंध नाही. बरं. स्वीडन काय करतं, स्वीडन 2 प्रकारच्या टेस्ट घेतं मुलांच्या दरवर्षी. त्यातली एक टेस्ट आहे, ही आहे PIRLS. त्याला प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिटरसी स्टडी म्हणतात. आणि ओके. दुसरी आहे PISA. त्याला प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं म्हणतात. हं. हे दोन्ही टेस्ट ते वर्षातनं प्रत्येक वेळी करतात मुलांसाठी. बरेच देश करत नाहीत. भारत तर त्याच्यामध्ये बराच दूर आहे. आणि या टेस्टमध्ये त्यांना असं जाणवलं, की मुलांचे बेसिकली लिटरसी स्किल म्हणजे रीडिंग, रायटिंग, न्यूमेरिकल स्किल्स हे कमी-कमी झालेले आहेत डिजिटल अच्छा. युसेजमुळे. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे मोबाईलचा जो वापर आहे किंवा डिजिटल वापर आहे मुलांचा डायरेक्टली तो कमी केलेला आहे. त्याचा आयक्यू कमी होण्याचा जो रिसर्च आहे त्याच्याशी काही संबंध नाही. हं. स्वीडनने आता स्वतःची प्रायमरी आणि मिडल स्कूलसाठी वेगळी मोबाईल पॉलिसी आणली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, की मुलं जो मोबाईलचा एक्सेसिव्ह वापर करतात, रील्स बघणं किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, त्याच्यामुळे त्यांचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि अटेन्शन स्पॅन कमी होतं आणि बेसिकली रीडिंग, रायटिंगसाठी ते जास्त मेहनत करत नाहीत. म्हणून त्यांनी आता पुस्तकांवर किंवा वह्यांवरती जास्त खर्च करण्याची पॉलिसी केलेली आहे. मुळात काय आहे, की टेक्नॉलॉजी आपण सरसकट वाईट आहे, असं म्हणून चालणार नाही. तर आपण त्या टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग करून मुलांमध्ये बेसिकली स्किल्स कसे बिल्ड करू शकतो, टीचर्सना कसं इक्विप करू शकतो, अशा प्रकारे टेक्नॉलॉजी वापरली हं. तर खऱ्या अर्थानं आपण एज्युकेशनमध्ये बदल घडवू शकतो.